आता राज्यातील निराधार महिलांना सरकारकडून मोठा आधार मिळालाय, कारण आता राज्य सरकारने या सर्व महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अशा महिलांना जगायचे बळ आणि सामर्थ्य देणारी 29 शक्ती सदन आता उभारली जाणार आहेत. यामध्ये राज्यातील 23 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय. आता या संदर्भात राज्य महिला व बाल विकास विभागाने पुढील पावले टाकायला सुरुवात केली आहे. म्हणून आता कोणत्याही निराधार महिलेला आश्रय, निवारा आणि सुरक्षा शोधण्याची चिंता नसेल. या केंद्रांमध्ये महिलांना आश्रय आणि सुरक्षा सोबतच योग्य वैद्यकीय उपचार, मानसिक आधार, कायदेशीर सल्ला आणि स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. राज्य सरकारच्या मिशन शक्ती या योजनेअंतर्गत ही सर्व केंद्रे चालवली जाणार आहेत. तर नेमकं राज्यातील कोणकोणत्या 23 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय, आता या संदर्भातील प्रक्रिया कशी राबवली जाणार, तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, अनेक वेळा महिलांच्या जीवनात विविध कारणांमुळे त्यांचा मुख्य आधारच गमावला जातो. अशा वेळी या महिलांसमोर सुरक्षा, उपजीविका, त्याचप्रमाणे मानसिक आधाराचा मोठा प्रश्न निर्माण होतो. अनेक वेळा अशा निराधार महिलांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागतो. यामुळे अशा स्त्रियांच्या शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य देखील धोक्यात येते. अशातच जर जवळचं कोणी नसेल तर मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते. निराधार महिलांपुढे समोर असलेल्या या सर्व समस्यांचा विचार करत आता राज्य सरकारने अशा महिलांच्या मदतीसाठी आपला हात पुढे केलाय. शक्ती सदन योजना ही महिला व बाल विकास विभागातील एक महत्त्वाची योजना आहे, जी मुख्यतः अत्याचाराग्रस्त, बेघर आणि संकटात सापडलेल्या महिलांच्या आधारासाठी सुरू करण्यात आली आहे. या शक्ती सदनमध्ये गरजू महिलांना तात्पुरता आश्रय, संरक्षण आणि पुनर्वसनाची सुविधा दिली जाते. यामध्ये संकटग्रस्त महिलांना सुरक्षित निवारा देणे, मानसिक, वैद्यकीय, त्याचप्रमाणे कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, सोबतच अशा महिलांना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे स्वावलंबी बनवणे, अशा सर्व गोष्टींचा समावेश या उपक्रमामध्ये करण्यात आलाय. अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांचे होणारे शोषण कमी करणे आणि त्यांना आधार देणे हाच या योजनेचा मुख्य उद्दिष्ट असल्याचं सांगितलं जाते. घरगुती हिंसाचार आणि पीडित, मानवी तस्करीतून मुक्त झालेल्या बेघर, निराधार, कुटुंबाने नाकारलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात अडकलेल्या अशा सर्व महिलांना या शक्ती सदन केंद्रात प्राधान्य दिले जाणार आहे. या शक्ती सदन योजनेअंतर्गत महिलांना, निराधार, पीडित आणि संकटग्रस्त महिलांना सामान्यतः 3 वर्षांपर्यंत निवासाची सोय उपलब्ध करून दिली जाते. त्यासोबतच 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना 5 वर्षांपर्यंत राहण्याची सुविधा मिळू शकते. 18 ते 60 वयोगटातील निराधार, घटस्फोटित आणि विधवा महिलांना या योजनेअंतर्गत शक्ती सदन केंद्रात ठेवले जाते. याच योजनेअंतर्गत आता राज्यभरातील 23 जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारची शक्ती सदन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तर यामध्ये मुंबई शहर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वर्धा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, परभणी, बीड, पालघर, अहिल्यानगर, धुळे आणि नंदुरबार अशा सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक शक्ती सदन केंद्र उभारले जाणार आहे. त्यासोबतच ठाणे, अमरावती, यवतमाळ, नाशिक, नांदेड आणि जळगाव या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 शक्ती सदन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तर चला आता या योजनेबद्दल थोडे सविस्तर जाणून घेऊया. या शक्ती सदन योजनेत पूर्वीच्या काळात सुधारगृहात कठीण परिस्थितीत असलेल्या महिलांसाठीचे घर आणि मानवी तस्करीतून सुटका झालेल्या महिलांसाठी घर विलीन करण्यात आले आहेत. ही योजना म्हणजे मानवी तस्करीला बळी पडलेल्या महिलांसह संकटग्रस्त महिलांसाठी एक मदतगृह आणि पुनर्वसन केंद्र असल्याचं सांगितलं गेलंय. तर चला आता जाणून घेऊया या योजनेचा लाभ कोणकोणत्या महिलांना मिळू शकतो ते. तर मित्रांनो, या योजनेत घरगुती हिंसाचारापासून पीडित, मानवी तस्करीतून मुक्त झालेल्या बेघर, निराधार महिलांसोबतच कुटुंबाने नाकारलेल्या महिला आणि संकटात अडकलेल्या महिला या सर्वांना लाभ मिळणार आहे. या शक्ती सदन केंद्रात कठीण परिस्थितीत असलेल्या या महिलांसाठी एक सुरक्षित आणि पोषक वातावरण निर्माण करणे, मानसिक आधार देणे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशा महिलांना स्वाभिमानाचे जीवन जगायला शिकवणे हीच या योजनेमागची प्रमुख उद्दिष्ट आहे. आता जिल्हा स्तरावरील
काही स्वयंसेवी संस्थांकडून याबाबत प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। याबद्दलची माहिती आता देण्यात आल्याचे सांगितले जात आहे। तर यामुळे राज्यातील अशा निराधार महिलांना कितपत आधार मिळतो, सोबतच महिलांचे स्वावलंबी बनवण्याचे उद्देश साध्य होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती शासनाकडून राबवल्या गेलेल्या या नवीन योजनेसंदर्भातील। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता या योजनेमुळे राज्यातील महिला सक्षमीकरणाला पाठबळ मिळेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।